जळगाव जिल्ह्यात काल झालेल्या अवकाळी पाऊस तसेच वादळी वाऱ्यासह गारपिटीचा फूल उत्पादक शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना देखील मोठा फटका बसलेला आहे। आपण आता जळगाव तालुक्यातल्या शिरसोली शिवारामध्ये आहोत आणि या ठिकाणी जर बघितलं तर काल जो वादळी वारा आला, पाऊस पडला, गारपीट झाली, त्यामुळे या फुलांचं नुकसान झालेलं आहे। फुलांची झाडे जे आहेत ते अक्षरशः या ठिकाणी उपटून वर आलेली आहेत, तर फुलं जी झाडाला लागलेली होती ती फुलं देखील जमिनीवर मातीमोल झाल्याचे चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे। काल सायंकाळी अचानक वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस झाला, काही ठिकाणी गारपीट देखील झाली आणि या जोरदार वादळी वाऱ्यामुळे जे आहे शेतीचं जे आहे मोठं नुकसान या ठिकाणी झालं आहे। फुलं अक्षरशः उन्मळून, फुलांची झाडं जी अक्षरशः काही उन्मळून जमीनदोस्त झाले आहेत, तर दुसरीकडे काही झाडं जी आहेत या ठिकाणी त्यांना लागलेली फुलं जी आहेत ती जमिनीवर पडलेले चित्र या ठिकाणी पाहायला मिळतं आहे आणि ही फुलं जी आहेत या ठिकाणी मातीमोल झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आहे। फुलं काळी पडलेली आहे, त्यामुळे आता शेतकरी जो आहे फूल उत्पादक शेतकरी पुन्हा संकटात सापडलेला आहे। आपण शेतकऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करूया। काय सांगणार, काय झालं आहे नेमकं? कालच्या पावसामुळे वाऱ्यामुळे ते शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं आहे। मी आत्ताच फुलं लावले। किती एकरवर आहे तुमचं शेत? आहे 2 एकर शेत आहे। 1 एकर फुलं आहे, नवरंगचे। नवरंग आहे, गुलाब आहे, लिली आहे। तर नवरंग आत्ता नेटकेच चालू होत होता। काय झालं आहे नेमकं या पावसामुळे खूपच फटका बसला आहे गारपीटमुळे। फुलं पडली जमिनीवर फुलं पडेले, झाडं उपटी संग पडेले, खूपच नुकसान व्हायला आहे। किती नुकसान झाले तरी अंदाजे तरी 20 ते 25 हजाराचं नुकसान होई गेलं आजच। अच्छा। हां। आणि किती म्हणजे आता लग्न सरायचे दिवस आहे? लग्न सरायचे दिवस आहे, पण मग आता माल नाही ना, आता काय करणार शेतकरी? पण आता जे फुलं खराब झाले त्याला भाव भेटून का? नाही 1 रुपया बी घेणार नाही कोणी मार्केटले। फेकावे लागते नाही फुलं, गेले आता कामातून गेला मया। तर अशा पद्धतीने जे आहे आता लग्न सरायचे दिवस आहे आणि या दिवसांमध्ये जे आहे फुलांना जे आहे मोठी मागणी असते, मात्र याच काळात काल अवकाळी पाऊस गारपीट झाल्याने हे फुलं जी आहेत जवळपास याचं मोठ्या प्रमाणात नुकसान, हजारो रुपयांचं नुकसान झाल्याचा अंदाज या ठिकाणी शेतकऱ्यांनी व्यक्त केला आहे। त्यामुळे आता ही फुलं जी आहे कुठल्याही उपयोगाची राहिलेली नाही, ही फुलं आता थेट या ठिकाणून फेकून देण्याची वेळ या ठिकाणी शेतकऱ्यावर आली असून आता शेतकरी जो आहे या ठिकाणी फुल उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडल्याचं पाहायला मिळतं आहे। किशोर पाटील, TV9 मराठी, जळगाव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।